हाय मित्रांनो, आता निघालो आहेत आम्ही मोठ्या देवीला. चलत चलत आता पुढं थोडेसे दमला आहोत सगळे. नाश्ता वगैरे करून घेऊ म्हणलो. नाश्ता वगैरे केला आणि आता पुढच्या वाटाला लागायचं आहे आम्हाला. थोडंसं पुढं चाललोत आम्ही. तर परत इथं एक नाश्ता वगैरे स्टॉल लावलेला होता. त्यांनी नाश्ता वगैरे दिला. सर्व मुलांनी नाश्ता वगैरे केला. त्याच्यात एक डॉगी आलेला आहे आमच्या पाठीमागं, कोणाचाही माहीत नाही. पण तो पाथडीपर्यंत आला. त्याच्यानंतर ते डोंगरा वगैरे मध्ये बसला. पण येताना आम्हाला संध्याकाळी आणि 8 वाजता बघा दिसला. तो घेऊन आलोत आम्ही. इथं पुढं तरी कोणता तरी मठ आहे बघा, आंधळे महाराजाचा म्हणून. तिथं वगैरे दर्शन वगैरे केलं आम्ही. खूप छान आहे इथलं लोकेशन. तर पुढं निघलोत. पाथडी रस्त्याला लागताना इथं जार वगैरे कोणीतरी मांडलेले होते. पाणी वगैरे पिलोत, थोडासा आराम केला. पुढं चलतीची वाट घेतली आम्ही. चलत चलत माणिक डोंगरी म्हणून गाव आहे, तिथून पुढं तारकेश्वर गडावर गेलोत. इथलं पण खूप छान आहे लोकेशन. एकदम आवडलं आम्हाला इथलं लोकेशन. तर एकदम फ्री वाटलं. दर्शन वगैरे केले. इथं पण प्रसाद वगैरे होता, थोडासा प्रसाद वगैरे घेतला आणि मावट्याची चलती वाट धरली आम्ही. मग पुढं गेल्याच्या नंतर मावटा देवीला दर्शन वगैरे घेतले. सगळे दमल्यामुळे थोडंसं म्हणलं एन्जॉय करू. कार्यक्रम वगैरे चालू होता आराधनांचा सगळ्यांचा. मग आम्ही त्याच्यात पण एन्जॉय मस्त नाचलो वगैरे, फुगड्या वगैरे खेळलो. तर मग दर्शन वगैरे घेतलं. आता इथं पुढं गेल्यावर आधी प्रसाद घेतला, मग दर्शनाला बारीला लागलो. तर गर्दी तर कोळशीच नव्हती या पावसामुळं. त्यामुळे एकदम मोकळ्या मनाने दर्शन झालं देवीचं आमचं. मग तिथून पुढं दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर मुलं म्हणले चला आता खरेदी वगैरे करू. आम्ही पूर्ण येडा घेतला आम्ही मंदिराला आणि खरेदीच्या दिशेने निघालो. तर खूप वेळ झाल्यामुळं तिथला पुढचा ब्लॉग बनण्यात